आगरी समाज उन्नती मंडळ भिवंडी तालुका व आगरी वधूवर परिचय मंडळ भिवंडी आयोजित आगरी कोळी वधूवर परिचय मेळावा मोठ्या आनंदोत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी आगरी कोळी वधूवर परिचय मेळाव्यात मोठ्या संख्येने मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली व यावेळी आगरी समाज उन्नती मंडळ भिवंडी तालुका व आगरी वधूवर परिचय मंडळाच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे भव्य दिव्य जाहीर सत्कार देखील करण्यात आले। आगरी समाज उन्नती मंडळ भिवंडी तालुका व आगरी वधूवर परिचय मेळाव्यात मोठ्या संख्येने आगरी समाजातील व कोळी समाजातील मुला मुलींनी आपली मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। तर चला पाहूया यावेळी या कार्यक्रमात खारबाव गावचे इंजिनियर ज्ञानेश्वर उर्फ ओमभाऊ मुकादम यांनी उपस्थिती लावत या कार्यक्रमासंदर्भात काय म्हणाले पाहूया। आज या ठिकाणी आगरी वधूवर मेळावा संपन्न होत आहे भिवंडीमध्ये आणि या ठिकाणी शेकडो नोंदी झालेल्या आहेत। आमचा समाज सुशिक्षितेकडे वळतोय आणि आज या ठिकाणी आपण बघा, जर कॅमेरा फिरवला तर अत्यंत उच्च शिक्षित मुलं मुली या ठिकाणी आलेले। ताईंनी सांगितल्याप्रमाणे येण्यासाठीच बघण्याची जो प्रक्रिया असते त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो। सगळ्यात महत्वाचं हे सांगेन की लगीन मोऱ्यांनो, तुमचा काल आता संपला, कारण आमचा समाज आता जागृत झाला आणि ह्यांनी जे आयोजन केलेलं आहे या आयोजनातून आता लगीन मोऱ्यांची खैर नाही। त्याच्यामुळे गावाची लग्न मोडण्याची लोकांनी मागच्या पडद्यामागे जी भूमिका निभावतात त्याला ही खरी खीळ बसवलेली आहे। आणि त्यानंतर मी इथे सांगेन की ज्या या हॉलमध्ये आपण उभे आहोत, हा आगरी समाज उन्नती मंडळाचा हॉल आहे। या हॉल वास्तूमध्ये आल्यानंतर एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये आल्यासारखं वाटतं। तर पहिल्यांदा या हॉल साठी ज्यांनी मदत केली, ज्यांनी हा हॉल उभारला आणि त्याच्यामुळे उत्कृष्टपणे या कल्पना सुचल्या, त्यासाठी या हॉल साठी मदत केलेल्यांचं आणि हॉल बांधणाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि समाजाच्या वतीने आभार मानतो। त्याचबरोबर आज शेकडो नोंदी झालेल्या आहेत। सगळ्यात महत्वाचं काम जे आहे ते याच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, याच्या उन्नती मंडळाने केलेलं आहे। आगरी वधूवर सूचक मेळाव्याचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं मी कोटी कोटी आभार मानेन की समाजाला ज्याची गरज आहे आणि समाजामध्ये जी गोष्ट व्हायला पाहिजे, फार मोठा खर्च, फार मोठा व्याप, फार मोठा त्रास या लोकांनी यामागे घेऊन आणि संपूर्ण जनतेचा भागाचा त्रास वाचवलेला आहे। आणि लोकांच्या डोक्यावरचं जे मोठं टेन्शन असतं लग्नाचं ते निम्म्यावर आणून ठेवलेलं आहे। त्यानंतर लाख रुपयाची योजना आहे, सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत आणि सगळे ऑप्शन्स आहेत। एक मुलगी बघायला जाण्यासाठी मध्ये एजंट, 4 दिवस त्याचा पाठपुरावा, चौकशी, इतक्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि आपला समाज थोडा विचारण्याच्या बाबतीत लाजिरवाणा आहे। त्यामुळं चौकशी करताना माणूस सगळे प्रश्न विचारायला घाबरतो आणि बाहेरून चौकशी करण्याचा प्रयत्न करतो। पण या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सपरंट आणि सामूहिकपणे व्यवस्थित समोर चौकशी करता येईल, बघता येईल। प्रत्यक्ष मुलाला मुलीला भेटता येईल, मुलीला मुलाला भेटता येईल, आई वडिलांना भेटता येईल, नातेवाईकांना भेटता येईल आणि समाजाचे सर्व लोक आम्ही त्याचा साक्ष असू। नुसतं लग्न जमवणं नाही तर पुढे त्यांचं कार्य व्यवस्थित व्हावं या सगळं ही कमिटी वचनबद्ध राहील। आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं, तुम्ही या कमिटीचं अभिनंदन करतो आणि समाजाला आवाहन करतो की आता शेकडो लोकांनी या ठिकाणी प्रतिसाद दिला, तसाच हजारो लोकांनी द्यावा आणि या वधूवर मेळाव्यातून आपल्या उच्च भविष्यासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी आणि समाजातील रूढी परंपरा संस्कृती जपून आणि या पद्धतीने जसं जग बदलत आहे तसं आपण बदललं पाहिजे, ही या मागची संकल्पना आहे। आणि या मेळाव्यात शुभेच्छा देतो आणि सर्वांनी इथून पुढेही यांच्या सर्वांच्या पाठीमागे उभे राहून यांना सहकार्य असेल, मार्गदर्शन असेल, मदत असेल, ही सर्व करावी अशी विनंती करतो। जय आगरी कोळी।